केल्यावर रेश रेश ऐक ना आज 31 आहे ना तर माझ्या घरी एक छोटीशी मी पार्टी ठेवली आहे आपल्याच लोकांसाठी तर तुम्ही ती या ना प्लीज. नाही मी नाही येणार. अरे रेश असं काय करतो नाही का म्हणतोयस तू. अरे अन्नपूर्णा आजीने स्वतः इन्व्हाइट केलंय तुम्हाला पर्सनली तिला पण नाही म्हणणार आहेत का तुम्ही प्लीज ना. अँड हां स्ट्रिक्टली नो अल्कोहोल आणि नो स्मोकिंग वाली पार्टी है सो डोंट वरी अबाउट दैट. अरे व्हाई यू लुकिंग एट मी लाइक दैट. आजीने स्वतः इन्व्हाइट केलंय ना मग आता तरी नाही नका बोलू. ओके फाइन. खरं सांगायचं झालं तर आता न्यू इयर आहे ना तर मला न्यू स्टार्ट करायची आहे. मला आजीने आजच समजवलं की न्यू इयरची स्टार्ट अशी फ्रेश नाही कर सगळ्यांसोबत सगळे भांडण मिटवून टाक. मला न्यू इयरमध्ये विथ नो ग्रजेस जायचं तर आपण सगळे भांडणं विसरूया आणि फ्रेशली स्टार्ट करूया फ्रेंडशिप करूया. व्हॉट से. मला एक कळ ना तुला हे असं अचानक शानपणा कसं काय सुचलंय. निंगू पिंगू का नो नॉट एनीमोर. निंगी सुचलं काय म्हणते तुला आत्ताच सांगितलं ना आजीने मला सकाळीच आज खूप समजवलंय खूप बोलली आणि मग मी समजलं. आणि तिने हे पण म्हटलं जर मी तुमच्याशी चांगली वागली तर तुम्ही पण माझ्याशी खूप चांगलं वागाल कारण की कमळी आणि निंगीचं मन खूप मोठं आहे. यार पार्टीला या ना आपण फ्रेशली स्टार्ट करू आणि खूप मज्जा करू. आजीने बोलवलं आजीसाठी तरी या. पार्वती ताई हे जरा ठेवा. आजी ऐक ना तू देवळातून आली आहेस. हो का. अगं मला जरा तुझी बोलायचं होतं. बोल. ॲक्च्युली ते आज 31 आहे ना वर्षाचा शेवटचा दिवस तर मी फ्रेंड्सला घरी बोलवलंय पार्टीसाठी चालेल ना. नाही अनिका आज दिवसभर माझा नामस्मरणाचा कार्यक्रम आहे. अगं नाही आजी तू असं तर नाही करू शकत. तू थांब. तू एकतर माझं बँक अकाउंट ब्लॉक केलं तू आणि डॅडने माझे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सगळं काढून घेतलं मग मी काय करू म्हणून मी फ्रेंड्सला घरी बोलवते ना. अनिका तुला एकदा सांगून कळत नाही का. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही तुला शिक्षा म्हणून केल्या आहेत हे विसरू नकोस तू. ठीक आहे मग मी आज रात्री बाहेर जाते क्लबिंगला जाऊन येईन आणि ड्रिंक वगैरे करून येईन मी. अनिका काय तोंडाला येईल ते बरळतेस ग तू. महाजनांचं नाव लावतेस याचं जरा तरी भान ठेव. म्हणून तर बोलले ना घरी पार्टी करते घरी सगळ्यांना बोलवते तू त्यालाही नाही बोलतेस. आणि तुला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगू पार्टीमध्ये ते आपले कमळी निंगी ऋषी तिघही येत आहे तू त्यांना पण नाही बोलशील. तुझ्या पार्टीमध्ये कमळी निंगी आणि ऋषी येणार आहे. हो मग काय मी सगळ्यांना बोलवलंय. असं असेल तर ठीक आहे. कमळी आणि ऋषी आहेत म्हटल्यावर पार्टीत कोणी गोंधळ करणार नाही. ठीक आहे करा तुम्ही पार्टी. मी माझं नामस्मरण माझ्या खोलीत करीन. फक्त एक गोष्ट स्पीकरचा आवाज मोठा ठेवायचा नाही. अगं नाही डोंट वरी माझी पार्टी ना खूप क्लीन असणार आहे. करा. येस मजा करा. थँक्यू आजी. मॉम ग्रॅनी आजी मॉम ग्रॅनी आजी लवकर या. अरे बापरे एवढी खुश. असं म्हातारीने तुला सांगितलं तरी बाबा. ग्रॅनी आजी. बर बर आधी मिठी मारून घे. काय झाले. अगं ऐक वा 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 माझी अनु मोठी झाली ग. अगदी आईसारखी. जमतंय जमतंय आईसारखं जमतंय तुला. बर बर. चला म्हणजे ही म्हातारी अखंड नामस्मरण करत राहणार आहे त्यामुळे ती काही तिच्या खोलीतनं बाहेर येणार आणि तू ठरवल्याप्रमाणे ती कमळी जो काही धिंगाणा घालेल आणि मग म्हातारी तिच्यावर खूप रागवणार म्हणजे आपल्या मनासारखं होणार. येस. ग्रॅनी आजी म्हणजे हा प्लॅन ना वर्क करेल. ही मॅड आजी आहे ना मॅड आजी ती त्या गावच्या पर फॉरेवर मॅड होऊन जाईल. परफेक्ट. आणि मग ती त्या गावच्या आपला स्वतः हात पकडून आपल्या घराच्या बाहेर फेकून देईल आणि गावच्या आपला असा लेसन मिळेल ना की तो ती लाईफ टाईम साठी लक्षात ठेवेल. प्रेश तूच आता या दोघींना समजव. कमळी तुझंच ऐकेल तू तिला सांग ना.
आणि कमळी ट्रस्ट मी, खूप मजा येईल यार, तू ये ना. ओके, अन्नपूर्णा आजीसाठी तरी ये प्लीज. ठीक आहे, येतो आम्ही. येशील? थँक्यू कमळी. रागिणी, तुला एक काम सांगितलं होतं, तेही तुला जमलं नाही. फक्त स्केच आणायचं होतं, तेही आणू शकले नाहीस तू. हे बघ, मी त्या स्केच आर्टिस्टकडे गेली होती, त्याने पैसे मागितले माझ्याकडे, त्याच्याशिवाय तो स्केच देणार नाही स्पष्ट बोलला. आणि तू पण कुठे मला सांगितलं होतंस की पैसे द्यायचेत वगैरे. तरी मी त्याला म्हणाले की स्केच द्या, पैसे मी नंतर देते. पण पैसे घरात ठेवले होते ना, ते घेऊन जायचे आणि द्यायचे होतेस ना त्याला. हे बघ, मी पैसे घेऊन जात होती, मी त्याला फोन केला, तो मला स्पष्ट बोला 31st साठी तो बाहेर जातोय, पुढच्या वर्षी भेटायला या म्हणतोय. मग मी काय करणार? अरे सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. हे बघ, तो इथे आला की मी स्वतः त्याच्याकडे जाईन, पैसे घेऊन ते स्केच घेऊन येईन ना. त्याची काही गरज नाहीये रागिणी, मी बघेन काय करायचं ते. नको टेन्शन घेऊस तू. राजन प्लीज शांत हो ना, प्लीज. हे बघ, आज आपल्याकडे 31st ची पार्टी. काय 31st ची पार्टी? अखंड नाम आहे ना आपल्याकडे, पार्टी कोणी ठेवली? ती अधिकाने ठेवली आहे. तिला कोणी परमिशन दिली याची? अरे आईनेच परमिशन दिली तिला. मला आईशीच बोलावं लागेल मग. आई पण ना. बापरे, हा तर त्या म्हाताऱ्याकडे निघालाय. आत्ता काय करू? आता याने तिला सांगितलं आणि त्या म्हातारीने पार्टी कॅन्सल केली तर? नको नको, असं झालं तर अनिका अपसेट होईल आणि घर डोक्यावर घेईल. शिवाय कमळीसाठी तिने केलेला प्लॅन सगळा फ्लॉप होईल. मूर्ख, बेसिक अक्कल नाहीये का ग तुला? इथे आम्ही दोघं जण महत्वाचं काम करतोय आणि तू पाणी सांडून ठेवलंस. एक तर आधीच मला कामाचं टेन्शन आहे, त्यात तर तू अजून भर घाल. हॅलो, हा आई बोल. नाही ग, मला रडायला काय झालंय, मी ठीक आहे. अगं ते सर्दी झाली आहे ना थोडीशी, थंडी वाढली अचानक, म्हणून असा आवाज येतोय. अगं खरंच ठीक आहे सगळं, खरंच. हो, रोहित, नायशा सगळे मस्त मजेत एकदम. मला सांग, तू कशी आहेस? तू काळजी घे हं तुझी. आले आई, मला रोहित बोलवतोय, मी तुला करते नंतर. हा, हो करते.